नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 8वी विषय गणित 6वं प्रकरण बैजिक राशींचे अवयव यातील सराव संच 6.3 मधला प्रश्न क्रमांक 2 सोडवणार आहोत। तर बघूया प्रश्न क्रमांक 2। सोपे रूप द्या। पहिलं गणित आहे x + y कंसाचा घन वजा x - y कंसाचा घन। म्हणजे या ठिकाणी आपल्याला a + b कंसाचा घन हे सूत्र वापरायचं आहे आणि a - b कंसाचा घन हे एक सूत्र वापरावं लागणार आहे। आता याचं सूत्र काय आहे, याचा विस्तार काय आहे, विस्तार सूत्र आपण अभ्यासलेलं आहे। a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन। a - b कंसाचा घन a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन। इथे वजा आहे म्हणजे हे वजा येणार आहे, वजा b घन। हे दोन विस्तार सूत्र वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। आता इथं x + y कंसाचा घन आहे म्हणजे आपल्याला पहिलं सूत्र वापरावं लागेल a + b कंसाचा घन। त्यानुसार मग इथं आता काय येणार आहे की x + y कंसाचा घन वजा x - y कंसाचा घन बरोबर सूत्राप्रमाणे a घन म्हणजे x घन अधिक 3a वर्ग b म्हणजे 3 गुणिले x वर्ग गुणिले y, 3 गुणिले x वर्ग गुणिले y अधिक 3ab वर्ग म्हणजे 3 गुणिले x गुणिले y वर्ग अधिक b घन म्हणजे अधिक y घन। हे पहिल्या कंसाचा विस्तार केला वजा दुसऱ्या कंसाचा विस्तार आपल्याला करायचा आहे। इथं पण संख्या त्याच आहेत म्हणजे हेच येणार आहे, फक्त इथं चिन्ह बदलणार आहे, हे वजा आणि हे वजा। मग x घन वजा 3 गुणिले x वर्ग y अधिक 3ab वर्ग म्हणजे 3 गुणिले x गुणिले y वर्ग वजा y घन बरोबर। आता हा कंस सोडवूया। x घन अधिक 3 गुणिले x वर्ग y म्हणजे 3x वर्ग y अधिक 3xy वर्ग अधिक y घन वजा x घन वजा 3x वर्ग y कंस आपण तसाच ठेवला आहे त्याच्यामुळे ही चिन्ह आहे तशीच येणार आहेत, अधिक 3xy वर्ग वजा y घन। हा पहिला कंस आपण सोडवला, हा दुसरा कंस सोडवला। आता इथं म्हणजे या कंसातले आपण वर्ग वगैरे जे आहे ते आपण या ठिकाणी सोडवून घेतलं आहे। आता हे कंस आपल्याला सोडवायचे। पहिल्या कंसाच्या आधी कुठलंही चिन्ह नाही किंवा संख्या नाही म्हणजे पहिला कंस आहे तसाच आपल्याला ती पदं लिहावी लागणार आहेत। मग x घन अधिक 3x वर्ग y अधिक 3xy वर्ग अधिक y घन। आता ह्या वजाने या कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे। गुणत असताना इथं चिन्ह बदलणार आहे। ऋण गुणिले ऋण धन होणार, ऋण गुणिले धन इथं ऋण होणार। आता इथं ऋण गुणिले धन ऋण x घन ऋण गुणिले ऋण धन 3x वर्ग y ऋण गुणिले धन पुन्हा ऋण 3xy वर्ग आणि ऋण गुणिले ऋण धन। किंवा ऋण संख्येने गुणताना कंसातल्या पदांची चिन्ह बदलतात, धन असेल तर ऋण होतात, ऋण असेल तर धन होतात, असं लक्षात ठेवलं तरी चालेल। मग आता इथं संख्या समान आहेत
पण चिन्ह भिन्न आहे अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. आता हा x घन आणि हा x घन चिन्ह भिन्न आहेत. इथं धन आहे, इथं ऋण आहे, म्हणजे हे जाणार आहे, हे कॅन्सल झाले. नंतर 3x वर्ग y, 3x वर्ग y दोघांना धन आहे, हे कॅन्सल होणार नाही. अधिक 3x वर्ग 3xy वर्ग, बघा आता हे पद 3xy वर्ग आणि वजा 3xy वर्ग, म्हणजे हे जाणार आहे, हे कॅन्सल झाले. आता शिल्लक राहिलेलं आपण लिहून घेऊया. 3x वर्ग y अधिक y घन अधिक 3x वर्ग y अधिक y घन. 3 आणि 3 6 x वर्ग y अधिक y घन आणि y घन 2y घन. हे उत्तर मिळालेलं आहे. इथं पुन्हा उत्तर लिहायचं आहे. x अधिक y कंसाचा घन वजा x वजा y कंसाचा घन बरोबर 6x वर्ग y. हे उत्तर 6x वर्ग y अधिक 2y घन. अशा पद्धतीने आपल्याला दोन सूत्र एकत्र वापरून सुद्धा उदाहरण सोडवावं लागतं. तर त्यासाठी तुमचे दोन्ही सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. दुसरं उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण त्याप्रमाणेच आहे. a अधिक b कंसाचा घन आणि a वजा b कंसाचा घन. पुन्हा आपण इथं समजा सूत्र लिहून घेतलं की a अधिक b कंसाचा घन बरोबर a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन आणि a वजा b कंसाचा घन बरोबर a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन. आता या दोन्ही विचारसूत्रांचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. मग 3a अधिक 5b कंसाचा घन वजा 3a वजा 5b कंसाचा घन बरोबर. आता पहिल्या कंसाचा आपण विस्तार करूया. 3a अधिक 5b कंसाचा घन. आता इथं या सूत्राप्रमाणे a घन म्हणजे 3a चा घन अधिक 3a वर्ग b म्हणजे 3 गुणिले 3a चा वर्ग गुणिले 5b. 3a वर्ग b a मानलेला आहे आपण 3a आणि b मानलेला आहे 5b म्हणून 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग म्हणून 3 गुणिले 3a गुणिले 5bचा वर्ग अधिक 5bचा घन. हे पहिल्या कंसाचा विस्तार झाला. आता दुसऱ्या कंसाचा विस्तार इथं वजा आहे. वजा संख्या त्याच आहेत म्हणजे हेच येणार आहे, फक्त चिन्ह बदलणार आहे. मग 3a चा घन वजा 3 गुणिले 3a चा वर्ग गुणिले 5b अधिक 3 गुणिले 3a गुणिले 5bचा वर्ग वजा 5bचा घन. a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन. या सूत्रानुसार आपण हे सोडवलेलं आहे बरोबर. आता कंसातले वर्ग घन जी पदं आहेत ती आपण आधी प्रथम सोडवून घेऊया. 3a चा घन म्हणजे 3 त्रिक 9 9 त्रिक 27a घन अधिक हा 3 आहे तसाच गुणिले 3a वर्ग म्हणजे 9a वर्ग गुणिले 5b आहे तसाच
इथं प्रत्येक पद सोडवायचं आहे. अधिक 3 गुणिले 3a गुणिले 5चा वर्ग 25b वर्ग अधिक 125b घन. हा पहिला कंस आपण सोडवला. आता हा दुसरा कंस. वजा पुन्हा संख्या त्याच येणार आहे, फक्त चिन्ह बदलणार आहे. 27a घन वजा 3 गुणिले 3a वर्ग 9a वर्ग गुणिले 5b अधिक 3 गुणिले 3a गुणिले 5b वर्ग 25b वर्ग वजा 5b घन 125b घन. आता इथं पुन्हा आपल्याला कंसात लिहायचं आहे, कारण इथं गुणाकार आपला करायचा राहिलेला आहे. तर गुणाकार करून घेऊया आधी. 27a घन अधिक 9 45 आणि 45 गुणिले 3 45 गुणिले 3 3 5 15 3 5 15 हातचा 1 3 चौक 12 आणि 1 13 135 a वर्ग b अधिक 25 त्रिक 75 आणि 75 गुणिले 3 75 गुणिले 3 आपण गुणाकार केला. 3 5 15 हातचा 1 3 7 21 आणि 1 22 225 3 गुणिले 3 गुणिले 25 गुणाकार आलेला आहे 225 a b वर्ग अधिक 125 b घन वजा इथं पुन्हा आता तेच येणार आहे 27a घन वजा 3 गुणिले 9 गुणिले 5 हा गुणाकार येणार आहे 135 a वर्ग b 3 गुणिले 3 गुणिले 25 गुणाकार येणार आहे 225 a b वर्ग आणि वजा शेवटचं पद 125 b घन. आता हे कंस आपल्याला सोडवायचे आहे. पहिल्या कंसाच्या आधी काही चिन्हही नाही आणि संख्या पण नाही आहे, तो आहे तसाच येणार आहे. 27a घन अधिक 135 a वर्ग b अधिक 225 a b वर्ग अधिक 125 b घन. हा पहिला कंस आपण आहे तसाच लिहिला. इथं वजाने आपल्याला आता गुणायचं आहे. वजाने अधिकला गुणलं, अधिक गुणिले वजा वजा 27 a घन वजा गुणिले वजा अधिक 135 a वर्ग b वजा गुणिले अधिक वजा 225 a b वर्ग आणि वजा गुणिले वजा अधिक 125 b घन. आता इथं संख्या समान आहेत आणि चिन्ह मात्र भिन्न आहे. एकाला धन आणि एकाला ऋण असे पद कॅन्सल होणार आहे. त्यांची वजाबाकी होऊन 0 उत्तर येणार आहे. आता हा 27a घन आणि 27a घन हे जाणार आहे. नंतर 225 a b वर्ग आणि 225 a b वर्ग हा ऋण आहे, हा धन आहे, हे जाणार आहे. आता शिल्लक आपण लिहून घेऊया. 135 a वर्ग b अधिक 225 a b वर्ग नाही, हा गेलेला आहे. एक मिनिट, आपण खाली लिहूया व्यवस्थित. 135 a वर्ग b
125 बी घन अधिक हा पण गेलेला आहे 135 ए वर्ग बी अधिक 125 बी घन. आता 135 आणि 135 270 ए वर्ग बी अधिक 125 आणि 125 250 बी घन. कशा सूत्र आलेलं आहे आपल्याला दिलेल्या उदाहरणाचं, म्हणजे 3a अधिक 5b कंसाचा घन वजा 3a वजा 5b कंसाचा घन याचं हे उत्तर आलेलं आहे. ए वर्ग बी आणि 250 बी घन. पुढचं उदाहरण घेऊया. तिसरं उदाहरण घेऊया. ए अधिक बी कंसाचा घन वजा ए घन वजा बी घन. आता इथं आपल्याला ए अधिक बी कंसाचं घन हेच सूत्र फक्त वापरावं लागणार आहे आणि इथे डायरेक्ट सूत्र आहे बरोबर ए घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग अधिक बी घन. ए अधिक बी घनाचा हा विस्तार झाला आणि इथं वजा ए घन हे आहे असंच लिहायचं आहे. वजा ए घन वजा बी घन. मग हा ए घन धन आहे हा ऋण आहे म्हणजे हा कॅन्सल होणार. हा बी घन धन आणि हा ऋण म्हणजे हा पण कट होणार हा पण जाणार. आता काय शिल्लक राहिलं आहे बघा 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग. आता ह्यांची बेरीज होणार नाही कारण हे सजातीय पद नाहीत. तर ए वर्ग आहे इथं ए आहे इथं बी आहे इथं बी वर्ग आहे म्हणजे हेच याचं उत्तर आहे. म्हणून पुन्हा उत्तर लिहायचं आहे ए अधिक बी कंसाचा घन वजा ए घन वजा बी घन. याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग. पुढचं चौथं उदाहरण घेऊया. पी घन वजा पी अधिक 1 कंसाचा घन. आता इथं पी घन आहे आणि इथं ए अधिक बी कंसाचं घन सूत्र वापरावं लागेल. मग आता ए अधिक बी कंसाचा घन काय सूत्र आहे तर ए घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग अधिक बी घन. ए घन अधिक 3 ए वर्ग बी अधिक 3 ए बी वर्ग अधिक बी घन. या सूत्रानुसार आता आपल्याला या पी अधिक 1चा विस्तार करायचा आहे. म्हणून पी घन आहे तसाच वजा आता पी म्हणजे ए आणि 1 म्हणजे बी. यानुसार आपण घेतलं तर ए घन म्हणजे पी घन येणार अधिक 3 ए वर्ग म्हणजे गुणिले पी वर्ग बीची किंमत 1 गुणिले 1 अधिक 3 ए म्हणजे इथं पी आहे म्हणून गुणिले पी गुणिले बी वर्ग म्हणजे 1चा वर्ग अधिक 1चा घन बरोबर पी घन वजा पी घन अधिक 3 1 3 पी वर्ग अधिक 3 गुणिले पी 3 बी आणि 1चा वर्ग 1च येतो म्हणून 3 1 3 गुणिले पी 3 पी अधिक 1चा घन 1 बरोबर पी घन. आता ह्या वजाने आपल्याला या पूर्ण कंसाला गुणायचं आहे कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे. आता हा ऋण गुणिले धन ऋण होणार ऋण पी घन वजा गुणिले अधिक वजा 3 पी वर्ग वजा गुणिले अधिक पुन्हा वजा 3 पी वजा गुणिले अधिक पुन्हा वजा 1
वजाने कंसातल्या संख्यांना गुणल्यानंतर त्यांचं चिन्ह बदलतं. धन असेल तर ते ऋण होतं. इथं सगळी धन आहेत म्हणून ही सगळी पदं ऋण झालेली आहेत. बरोबर. आता हा पी घन धन आहे आणि हा ऋण आहे, जे कट होणार. मग शिल्लक काय राहिलं बघा, वजा 3p वर्ग वजा 3p वजा 1. दिलेलं गणित आहे आपल्याला p घन वजा p अधिक 1 कंसाचा घन बरोबर उत्तर मिळालेलं आहे 3p वर्ग वजा 3p वजा 1. पुढचं उदाहरण घेऊया. 5वं गणित. 3xy वजा 2ab कंसाचा घन वजा 3xy अधिक 2ab कंसाचा घन. म्हणजे इथं आपल्याला a वजा b कंसाचा घन हे एक सूत्र वापरायचं आहे. a वजा b कंसाचा घन बरोबर a घन वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन. आणि इथं a अधिक b कंसाचा घन a घन अधिक 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग अधिक b घन. आता ह्या दोन विचारसूत्रांचा उपयोग करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. मग आता इथं 3xy म्हणजे a आणि 2ab म्हणजे b आपण मानलं तर ह्या पहिल्या विचारसूत्रानुसार a घन म्हणजे 3xy कंसाचा घन वजा 3a वर्ग b नुसार 3 गुणिले 3xy कंसाचा वर्ग गुणिले 2ab अधिक 3ab म्हणजे 3xy आणि 2abचा वर्ग येणार गुणिले 3xy गुणिले 2ab कंसाचा वर्ग वजा b घन म्हणजे 2abचा घन 2ab कंसाचा घन. हा पहिल्या कंसाचा विस्तार झाला. वजा संख्या त्याच आहेत, फक्त इथं धनचिन्ह आहे म्हणजे अधिक आहे. म्हणजे संख्या ह्याच येणार आहेत, फक्त चिन्ह बदलणार आहे. कारण सूत्र आपल्याला माहिती आहे. आता a घन ही पदं सगळी तशीच आहेत, फक्त इथं काय येणार, सगळी पदं धन येणार. म्हणून 3xy कंसाचा घन या सूत्रानुसार अधिक 3a वर्ग b म्हणजे 3xyचा वर्ग गुणिले 2ab 3xyचा वर्ग गुणिले 2ab अधिक 3ab वर्ग म्हणून 3xy गुणिले 2abचा वर्ग 3xy गुणिले 2ab कंसाचा वर्ग अधिक 2abचा घन. शेवटचं पद बी घन आहे म्हणजे 2abचा घन. आता हे सोडवूया आपण. 3xyचा घन म्हणजे 3चा घन 27 27x घन y घन वजा 3 आहे तसाच गुणिले 3xyचा वर्ग आहे 3चा वर्ग 9 आणि xyचा वर्ग x वर्ग y वर्ग म्हणजे 9x वर्ग y वर्ग गुणिले 2ab आहे तसाच अधिक. आता हा 3 आणि 3xy आहे तसाच लिहावा लागेल. 3 गुणिले 3xy गुणिले आता इथं वर्ग आहे म्हणजे 2abचा वर्ग करावा लागेल. मग 2abचा वर्ग येतो 4a वर्ग b वर्ग वजा 2abचा घन म्हणजे 2चा घन 8 आणि abचा घन a घन b घन. आता ह्या पुढच्या कंसातलं लिहूया आपण.
वजा 3xy कंसाचा घन म्हणजे 27x घन y घन अधिक 3 गुणिले 3xyचा वर्ग म्हणजे 9x वर्ग y वर्ग 9x वर्ग y वर्ग गुणिले 2ab अधिक 3 गुणिले 3xy गुणिले 2abचा वर्ग म्हणजे 4a वर्ग b वर्ग अधिक 2abचा घन 8a घन b घन. आता या कंसातले ज्या ठिकाणी गुणाकार करायचा राहिला तो गुणाकार आपण करून घेऊया. प्रथम 27x घन y घन वजा आता 3 नवे 27 आणि 27 दुणे 54 म्हणजे ह्या संख्यांचा गुणाकार येतोय 54. x वर्ग y वर्ग ए बी आहे तसंच लिहावं लागेल. x वर्ग y वर्ग ए बी अधिक 3 त्रिक 9 आणि 9 चौक 36 xy ए वर्ग बी वर्ग वजा 8a घन b घन वजा आता हा कंस आपल्याला सोडवायचा आहे. 27x घन y घन आहे तसंच येणार. 27x घन y घन अधिक 3 त्रिक 9 सॉरी 9 त्रिक 27 आणि 27 दुणे 54 इथली सगळ्या संख्या येतात फक्त चिन्ह बदलतात. अधिक 54 x वर्ग y वर्ग ए बी हे बघा 54 x वर्ग y वर्ग ए बी तेच पद इथं आलेलं आहे. आता पुढचं आपण बघितलं तर 3 त्रिक 9 आणि 9 चौक 36 36xy ए वर्ग बी वर्ग 36xy ए वर्ग बी वर्ग हे बघा हे पद पुन्हा तेच आलेलं आहे. आणि इथं अधिक 8a घन बी घन. आता हे कंस आपल्याला इथं पहिला कंस पुढं कुठली संख्या नाही किंवा चिन्ह नाही आहे तसाच येणार आहे चिन्हांसहित. म्हणजे बरोबर 27x घन y घन वजा 54x वर्ग y वर्ग ए बी हे पद लिहिलं आपण. आता हे दुसरं पद आपण लिहिलं. आता हे पुढचं तिसरं पद अधिक 36xy ए वर्ग बी वर्ग 36xy ए वर्ग बी वर्ग वजा 8a घन बी घन. आता ह्या वजाने पुढच्या कंसाला आपल्याला गुणायचं आहे. सगळी पदं धन आहेत ती सगळी पदं ऋण होणार आहेत. म्हणजे वजा 27x घन y घन वजा 54x वर्ग y वर्ग ए बी वजा 36xy ए वर्ग बी वर्ग आणि वजा 8a घन हे पद लिहितोय आपण. आता इथं धन आहे ह्या वजाने गुणल्यानंतर ऋण होणार 8a घन बी घन. आता इथं आपल्याला पद समान आहे संख्या समान आहेत आणि चिन्ह वेगळं आहे अशा संख्या शोधायच्या आहेत. आता 27x घन y घन 27x घन y घन आणि हा 27x घन y घन ऋण इथं हा ऋण आहे इथं हा धन आहे म्हणजे हे कट होणार आहे. नंतर 54 इथं
ऋण आहे, इथं पण ऋणच आहे. 36 XY A वर्ग B वर्ग हा धन आहे, हा ऋण आहे. म्हणजे हा 36 X वर्ग Y वर्ग B वर्ग ही जाणार आहे. आता शिल्लक काय राहिले बघा, ते लिहून घेऊया आपण. वजा 54 X वर्ग Y वर्ग AB वजा 8 A घन B घन. पुढं वजा 54 X वर्ग Y वर्ग AB वजा 8 A घन B घन. आता सजातीय पद हे आहेत. 54 X वर्ग Y वर्ग AB आणि हे 54 X वर्ग Y वर्ग AB दोन्ही ऋण आहेत. समान चिन्ह असतील तर त्यांची बेरीज करा. 54 आणि 54 108. चल आहे तसंच. X वर्ग Y वर्ग AB आणि समान चिन्ह असतील तर बेरीज करतो, चिन्ह मात्र आहे तेच देतो. म्हणजे त्या संख्यांना जे चिन्ह आहे तर ऋण आहे म्हणून आपण ऋण चिन्ह द्यायचं आहे. तसंच 8 A घन B घन आणि 8 A घन B घन यांची बेरीज होणार. पुन्हा इथं समान चिन्ह आहे. 8 आणि 8 16 A घन B घन आणि आहे ते चिन्ह द्यायचं म्हणजे पुन्हा वजा येणार. वजा 16 A घन B घन हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. मग पुन्हा इथं दिलेलं गणित लिहायचं आहे, कारण उत्तर आपल्याला शेवटी लिहायचं असतं. 3XY वजा 2AB कंसाचा घन वजा 3XY अधिक 2AB कंसाचा घन बरोबर वजा 108 X वर्ग Y वर्ग AB वजा 16 A घन B घन. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये थोडीशी गणिताची लांबी जास्त होते, कारण पदं जास्त असतात. वर्ग करायचा असतो, कुठं घन करायचा असतो, तिथं फक्त तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. पूर्ण लक्ष तुमचं गणिताकडे जर असेल तर मग मात्र त्या ठिकाणी चूक होत नाही. आणि थोडंही लक्ष आपल्या इकडे तिकडे गेलं तर एखादीसुद्धा चूक त्या ठिकाणी पूर्ण उत्तर आपलं चुकीचं ठरू शकतं. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे पुढच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ मी अपलोड केल्यावर तुम्हाला सर्वात प्रथम त्याचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.